भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविधतेची एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे तितकी लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षापूर्वीचे बांधकाम असलेले मंदिरे आजही डोळ्याने उभी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. मात्र काही वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याने पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावा अशाच आहे. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तूची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्य तथ्य ऐकली तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा वेरूळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफांपर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचे अद्भुत नमुना असलेले अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेले खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर ही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला तर मग आपण मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयी काही रंजक तथ्य जाणून घेऊया. कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवाच्या शक्तीशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. हे मंदिर उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक बाबी, गणित यांचा सखोल अभ्यास केलेला आढळतो. म्हणूनच हजारो वर्षानंतर ही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. महादेव, शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांचे येथे पूजन केले जाते. कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मित केल्याचे आढळून येते. या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली असावी. 1909 ते 1178 या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. जवळपास 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शनात आल्याचे आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती 4 विभागात विभागलेली आहे. मात्र या सगळ्यांवर कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप 48 खांबावर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अच्युत आविष्कार म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोन असे सगळेच आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या 3 वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र याचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्यांची समजूत काढण्याचे काम श्री हरी विष्णूंनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गृहगर्भात 2 शाळुंक आहे. एक कोपेश्वर आणि दुसरा त्याहून उंच थोडा धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमणामुळे त्यांचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूर पासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील एडूर या गावी आहे. येथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि एडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसलेला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेल्या खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृहात असा कोपेश्वर मंदिराचा विन्यास आहे. गर्भगृहात 2 शिवलिंग आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे. मंडोवर्यावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. देवळाबाहेर 48 खांबावर
तोललेला एक मंडप आहे. याला स्वर्गमंडप म्हणतात. स्वर्गमंडपाचे आत प्रवेश करतो तेव्हा ते गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो. याला हाताने कोरलेल्या 48 खांबांचा आधार आहे. आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते. हे स्वर्गमंडप नावाचे औचित्य सिद्ध करते. स्वर्गमंडपाच्या परिघात आपल्या गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, भगवान यमराज, भगवान इंद्र इत्यादींचं सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहन प्राणी जसे मोर, उंदीर, हत्ती इत्यादी दिसतात. जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलं तर स्वर्गमंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला भिंतीवर आपल्या ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते. मध्यभागी आपण गर्भगृहात स्थित शिवकोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो. त्यामुळे एक नजरेत आपण त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश पाहू शकतो. अशाच आणखी गमतीदार आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी वैशिष्ट्य क्युरिओसिटी हबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील ही माहिती पोहोचवा. लवकरच भेटूया एक नवीन आणि मजेदार व्हिडिओ सोबत.